राम बाबळे यांच्यातर्फे 21 रुपयाची भेट पाठवली. भेटीबद्दल आभारी आहोत, धन्यवाद. याचा आवाज वाढवा भैया. आदरणीय गणपत मिरेवाड यांच्यातर्फे 101 रुपयाची प्रेमी भेट पाठवली आहे. पाठवल्या भेटीच्या प्रीत्यार्थ भजनी मंडळाच्या वतीने मनापासून आभारी आहे, धन्यवाद. पेटीची पिन निघाली का? हॅलो, हॅलो, मला थोडा आवाज येतो. हॅलो हॅलो, सगळे सावध आजी, झोपले तिला उठवू आता. फार गप्प होणार आहे. तुमच्या जवळला मोकळून सोडते वाटायला काय तुम्हाला? माया माझ्या भुलला जी महाराज, एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे आपल्याला. असं पळू पळू ढोरवळ्यानं दिवस मावळना, भजन म्हणणार. आम्ही तुमच्या समोर एक लहानसा मुलगा म्हणून समजा. मला तुमच्या एवढं तुम्हाला काही जमना अजूनही सांगा. मी तुमच्या समोर 2 विषय मांडलेले आहे. माझ्या विषयाला तुमचा स्पर्श झाला नाही. महाराज, सुंदर असं प्रमाण सांगितलंय. मायेमध्ये फुलला जीव, तरलाची देव, आत्री नंदन मनती दत्तराज भरवा दुस्तरी, भक्ताचा प्रतिपाळ सदा विघ्न निवारी विघ्ने हरी. माया ही त्याग करायचा आहे. आता तुम्ही बोलल्याप्रमाणे मला बोलावंच लागणार आहे. म्हणजे तुम्ही माझं काम होय राशनी करायचं, पेरणी करायचं. मामा दादा, आमचं काम होय पेरणी करायचं, त्याचं राशनी करायचं होय.
ते न रासनी करतात काय भासाठी करतात काय करतात ते तुम्ही नीट लक्षात घ्या आता. म्हणजे त्याने काय करायला मला तर काही समजलं नाही आता तुमचे गावचे जावाई मी सुद्धा तुमचा जावाई म्हणून तुम्हाला पहिलेच पर्याय सांगलो. मला माहित आहे आपल्या पाय भेटा येतात मी सुद्धा तेवढ्याच कॅटेगरीचा तुमच्या पुढे आहे. हे भजन नव्ह याला भजन म्हणणार. मी तुमच्या समोर किती सुंदर असं मी दुसऱ्यासारखं अजून गलीकुची केल्यासारखं केलोय नाही. म्हणजे भजनाला फार कलाटण्या राहतात. बरोबर आहे पाटील. म्हणजे भजनामध्ये कशी राहते थोडी कसर वेगळी राहते. मला वाटलंय तुम्ही कुठंतरी काहीतरी पाय कुठे घालशाल मला म्हणून मी थोडं साप 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 थोडा हिसाबा नेलो तुम्हाला. म्हणजे मला काय वाटलंय गाव खर्च 2 एकर जमीन आपल्याला पेरून काढायची आहे सोयाबीनची. नंबर 1 वानाचं काढाव का तर तुम्ही जावाई व्हा म्हणजे मी तुमचा भाऊ बोलो का असं धरून चाललो. आणि ते वावर आपल्याला निर्मळपणानं काढायचं होतं पेरून. तुम्ही काय कराल्या टिपललंय लगबग चली वाटालय की काय पेरणी कशी व्हाली वाटालय की कसं होई की मला तर काही समजना चालय. असं करू नका. अजून तुम्हाला माझा एक सल्ला आहे. तुम्हाला प्रेमा खातर सांगणं आहे. माझा विचार कोणी सांगलं म्हणून ऐकायचं राहिल्या भजनामध्ये. प्रेमानं भजन होय. भजन हे भजनच होय आणि अतिशय प्रेमानं. आता इथं तुम्हाला काय सांगावं खूप काही मला बोलता येते. तुमच्या 2-3 चुका सुद्धा मला सांगता येतात पण मी इथं सांगणार नाही. का सांगणार नाही तुम्ही भजन अतिशय सुंदर भजने आहात ही मला चांगली कल्पना आहे. म्हणून मला काय म्हणायचं आहे की जसं सूर्यप्रकाशाचं किरण माझं प्रमाण ऐकले तुम्ही सार विचारामध्ये प्रमाण सांगितलंय बाबा. सूर्यप्रकाशाचं किरण खिडकीमध्ये पडल्याच्या नंतर जसं धुरळा उडती दिसते की नाही दिवसाबरोबर बघा की कदाचित सोने साधी सामान हे वैराग्याचे मुळ ऐशे दयाचे लक्षण तयाची पायाची या धुळ. आता मी काय करतो तुम्हाला धक्क्याला लावण्याचा प्रयत्न करतो अजून एक की हा प्रकाश पडल्याच्या नंतर ज्या प्रकाशाची गरज आहे आम्हाला जो प्रकाश आम्हाला घ्यायचा आहे अंधारामधून सध्या आपण ते उजेड आपल्याला कामाचा आहे म्हणून आम्हाला प्रकाश सांगितले. ते प्रकाशाचे प्रकार किती आहेत ऐकले आपण. एक दुसरी बाजू असे सांगितलंय की बाबा मन आणि माया हे त्याग करायचा आहे. कुठं जाऊन आता दादाने सांगितलंय खूप सुंदर सांगितलं. मला तुमच्यासारखं बोललं की फार बोला वाटते. तुम्ही 1 तासाचा पारा दिल्या 1 तासामध्ये माझा पारा होईल. फक्त मी भजन म्हणायला आलो नाही तुम्हाला काहीतरी 4 गोष्टी सांगावं. आम्हाला कशासाठी बोलिल्या की त्या सोनाबाईनं या जीव या कर्मसृष्टीहून गेल्याच्या नंतर हे लोकांची यात्रा संपली. परलोकाच्या वाटेला लागलाय. हा जीव 13 दिवस कुठं कुठं होता. जीवाची काय अवदशा झाली. जीव कशासाठी आला का आला कशासाठी आला आणि कुठं जायचं आहे हे कळणं गरजेचं आहे. एका ठिकाणी महाराज सांगितलंय पूर्वी आपण कोठे होतो कुठून इथे आलो मूळ घर ते आपले आपण कैशी अंतरलो. म्हणून काय म्हणायचं आहे मनाला त्याग करून भगवंताची प्राप्ती करायची आहे. तुम्ही सांगितलंय आता मन माझ्याकडे राहील माया बाजूच्या भजनाकडे असेल तुमचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं तसं नाही. तुमच्या विषयाला मी अजूनही बदल देणार नाही. मी तुमच्या विषयाला ठाम आहे. तुमच्या गोष्टीला मी खोटं होय म्हणणार सुद्धा नाही आता. का तर तुम्ही गावचे जावाई व्हा मी तुमचा लहान जावाई हो म्हणजे या गावचा जावाई असं उदाहरण धरून चला. बाकीच्या गोष्टी काही घ्यायचं नाही आपल्याला. ओझं आपल्याला काय करायचं आहे हातभर लाकूड घ्यायचं आहे ईदभर आणि काच्या खोच्या खोयाची गरज पडणार नाही असं मला वाटते. फिराज दादा बरोबर. म्हणजे भजनाचा एक योग आहे. भजन हे भजनामधून द्यावं लागते. भजनामधून प्रेम आटपावं लागतोय. प्रेमामधून भजन होते भजनामधून प्रेम त्याला भजन म्हणतात. आता 1 तासाचा पारा आहे. मी तुम्हाला 1 तास झाला की आता मला तुम्ही घडी लावा. 1 तास झालाय म्हणला की मी इथं स्टॉप देतो भजनाला. चिंता करू नका माझी गवळण होईल न होईल. फक्त मला तुम्हाला 4 गोष्टी बोलायच्या आहेत. म्हणून आमचं भजन असं होईल की बोलावं काहीतरी द्यावं. आता तुम्हीच म्हणल्या बाजूच्या भजन मंडळाचं सुद्धा म्हणणं आहे काहीतरी देवावं. मग काय देवावं की देऊ नको देणं गरजेचं आहे. म्हणून महाराज प्रमाण सांगितलंय
आजरामरामध्ये 3रा अध्याय सांगून चलाय की नरध्या सारखा रत्न विपरीत होय बहुत प्रयत्न इथे उद्धार अवयाचे प्रयत्न न करिता प्रयत्नवंता बहुत जन्माचे शेवटी नरधेयाची होय भेटी साधन साधावे उठा उठी मोक्षे मार्गाची पै हे मायेला त्याग करणं कर्मच आहे कर्माचे प्रकार वेगवेगळे सांगितलंय कर्म हे कर्माची व्याख्या सांगितलंय कर्माचा धर्माचा व्याप आपल्याला मोडायचा असेल त्या भगवंताशी एकरूप करायचा असेल तर मन काही कामाचं नाही माया अगोदर आपली कामाची आहे माया का म्हणून चलो मायाचे प्रकार बघा माया कशी आहे फार गमतीची माया आहे तिथून येताना जीवाला माया लागली आणि प्रत्येक जीवाला मळ लागला प्रत्येक पदाला मळ लागला आणि प्रत्येक पदाला मळ लागले तो मळ आम्हाला शांत करायचा आहे मी काय बोलालो हे लक्षात घेऊन तुम्ही बोला उगा वळाचं काढून माळाचं काढून भजन म्हणल्यानं भजन होईना ही भजन भजन होय भजन भजनी भजनी उड्या मारिता वेडे वाकुडे काही बोलिता म्हटले मोक्ष सिद्धांतामध्ये यालाही शास्त्र आहे यालाही प्रमाण आहे यालाही ओळी सांगितलंय आपल्याला त्या मायेला त्याग करायचा आहे मला काय म्हणायचं आहे आता तुमचा 5 प्रकाश काय आहेत काय 4 आहेत काय 2 आहेत काय 3 आहेत वेदांतामध्ये सांगितलेले आहेत मग ते 5 प्रकाश किंवा 2 प्रकाश काही 1 प्रकाश माझं एक नीट लक्षात घ्या माझं बोलणं पुन्हा तुमच्यावर पश्चाताप होऊ नये की त्या प्रकाशानं आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे तुम्ही मनाला त्याग करायला आता मनावर फार गमत होणार आहे मनाला त्याग करत असताना इकडे मायेला त्याग आम्हाला करायचा आहे हे त्याग करत करत आपल्याला प्रकाशाची गरज आहे ते प्रकाश आपल्याला उजेड कामाचा आहे आणि ते उजेडाकडे आपल्याला जायचं आहे त्या भगवंताची प्राप्ती करायची आहे ना हो मग त्या भगवंताची प्राप्ती करण्यासाठी काय अंधारात जाऊ काय मग आता असे बघ आता भजनी काय म्हणणार साधू बरेच जण आहेत आता उग येरी कोणी भजन म्हणणं वेगळं आणि साधा आपल्याला पैशापुरतं भजन म्हणणं वेगळं आणि गावामध्ये चांगलं वाटावं म्हणून भजन म्हणणं वेगळं आणि आपल्या जीवाचं सार्थक करून घेणं वेगळं तुमच्या सारख्याला 4 गोष्टी सांगणं म्हणजे वेगळं त्याला भजन म्हणतात हे भजन आता आपण गणामध्ये मी ऐकले आदरणीय गंगारामरावजी घोगरे राहणार आदरणीय रामाकिशनरावजी आपण ऐकले किती ठेवू तुझ्यावर मी आशा आज धावत ये गणेशा आपण ऐकले ह्या गोष्टीवर मी काही फारसं काही भाषा करणार नाही भगवंताकडे मागणी मागत असताना आशा ठेवायची गरज नाही देव आपल्या घरा येतोय देवाला आपल्या घरात आणायचं असेल तुमच्या खूप गोष्टी आता मी काही तुमच्या म्हणजे जास्त काही खाडाखोड करणार नाही मला करावं बी वाटते कधी कधी करायला गेलं तर थोडं सोयीरपण असल्यामुळं मला थोडंसं वेगळं वाटायला दाजी बरोबर म्हणजे त्या गोष्टीला थोडंसं मला टाळायचं आहे अजून काही गोष्टी आहेत बघू एखादा योगायोग प्रचार आला तर तुम्हाला एक अजून माझी सूचना आहे तुमच्या त्या गोष्टीवर मी पांघरण टाकालो म्हणजे आता किती आशा करावं माणसाने आशेचे प्रकार सांगत असताना मायेला त्याग करायचा आहे इकडे सांगता येते आशा लागली सपाटी काही आम्ही त्या हेरात माया केली जीवाचा नागवान आशा लागली सपाटी आता एक काम करा केशव महाराज कुठं होतात आता एकच काम करा काशीर मामा आता एक काम करा तुम्ही आमच्या अंगणात येऊ नका तुम्ही तुमचा मार्ग शोधा आता आमच्याकडे आले की थोडी भानगड होती आता म्हणजे भावकीचं काम करते कोणाला भावकीचं आधी जमना बघा कोणी कोणाच प्रेमा खातर बोलवलं भावकीचं कधी जमना काहीतरी खुसफुट्या निघतातच त्यानं धुऱ्याला कोरलंय हिनं कोरली तिनं कोरली अरे भानगड्या सांगू नका तशा भानगड्या आपल्याला करायच्या नाहीत आणि भानगड्या होऊ द्यायच्या नाहीत प्रेमानं
आणि अतिशय मोलानं सूक्ष्म गुरुमार्ग लावा लक्ष दुर्ग हाती घेऊन या ध्यान कर्क. मी प्रत्येक गोष्ट बोलत असताना प्रमाणानिश्चित बोलतो. आणि कुठं काय माळामध्ये ढोरवळ्यासारखं भजन नव्हतं आपलं भजन म्हणजे पोती वाचल्यासारखं भजन दादा भजन म्हणतात. तर काही काही वेगळं रूप आहे असो. आणि म्हणून त्या भजनाला आपल्याला त्याग करून परमार्थाची सांगड बांधत असताना आशेचा प्रकार होय माया होय या मायेला आम्हाला त्याग करून हे मन कुचकामी आहे. आधी माया त्याग करावं लागते. त्या मायेने एवढा पसारा केला की नाही बरं मला सांगा. त्याने म्हणले विराज दादा तुम्हाला यावं लागले मन चंचळ आहे म्हणा. त्याने मनाचं प्रमाण काहीतरी सांगितले. आता बघा मनावरच बोलावं त्यानं माझं म्हणणं आहे बरं. तुम्हाला सगळ्याला सांगालो कुत्र्याचे महाराज कुठं आता आलेत म्हणले तिथे गेले काय असो. मग तुम्हाला सगळेला जाण आहे की मी काय बोलायला लक्षात असू द्या. त्यानं मनावर त्याग करून भगवंताची प्राप्ती कशी करावी हे त्याच्याकडे विषय आहे. आणि आमच्याकडे विषय कसा आहे मायेला त्याग करून भगवंताची प्राप्ती कशी करता येते यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. आणि त्याची सांगड म्हणून आपल्याला प्रकाशाची गरज होती. आता त्याने काही धरतील न धरतील मी त्या विषयावर थोडस पांघरण टाकून चालतो. का चालतो पाठीमागचा उद्देश वेगळा आहे. हा असू द्या म्हणून बघू धावत्या वेगामध्ये. आता ते नाही म्हणले बघूत म्हणून बघू तर बघू. आता तुमच्या मनावर आहे तुम्हाला कसं भजन करून घ्यायचं आहे. बघूत बघूत म्हणू नका. बघाच तुम्हाला काय बघायचे ते असं होय. भजन म्हणजे होय म्हणून ऐका ही संत जनाची कोणाची. आता बघा आता इथून इंजन पेटते फिरायचं दादा तुम्हाला वाटलंय कसं व्हायलंय. ऐका ही संत जनाची देव सत्यात रमलाय की देव कुठं रमलाय. देवाचा भाव आणि भावाचा भाव भुकेला आणि भक्ताची करी तशी चाकरी म्हणते. भक्त असा असावा लागतोय निज ध्यास करावा लागतोय त्याला भाव म्हटलंय. उग वरवर भक्ती करणं जमणार याला भक्ती म्हणणार. आईशी वरवर भक्ती करता दया कशी येईल भगवंता म्हटले भूपाळीमध्ये. खूप काही बोलायचं आहे. उद्या 2 वर्ष आहे की 3 वर्षी भजन आहे. थोडस आम्ही काय करता थापटा थापटी करत 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 बघता पुढी पुढी म्हणजे काय काय होते कसं होते. कोण कोणाच्या अंगणातून जाते कोण कोणाचा धुरा कापते कोण कोणाचा धुरा कोरते. आता एक भानगड्या निघतात. आता बघा की भजन त्याने काय करतील न करतील मला माहित नाही. माझा पहिली गाठ होईल त्याच्यासंग बरोबर. पण मला एवढं सांगायचं आहे आपल्याला त्याग करायचा आहे तर मायेला आधी आपल्याला त्याग करावा लागणार आहे तर जीवाचे सार्थक आहे. मन तर येण्यावरती काही मोठी गोष्ट नाही. माया फार गमतीची आहे. माया किती प्रकारची आहेत 9 प्रकारचे माया आहेत. मन किती प्रकारचं आहे सांगा. बघू एका एका टप्प्यात तुम्हाला मी पुढे पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला कुठल्या काही खोचकड बुद्धीने बोलायला नाही किंवा काही अज्ञानपणानेही सांगालो नाही. मला जेवढं जमत तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सांगण्याचा तात्पर्य म्हणजे आपण इथं तेरवीच्या निमित्तानं जमल्या. मग तो जीव कर्म सृष्टीवर येत असताना पहिल्या दिवशी कर्म मंडळामध्ये जीव राहिला त्याला काय भानगड करावं लागली. दुसऱ्या दिवशी जीवाच्या पाठीमागं काय लागला फार टप्प्याटप्प्यानं आपल्याला बघायचं आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या प्रकाशाची गरज आहे म्हणून मी तुम्हाला प्रकाशाचं प्रमाण दिलो. प्रकाश हा किती आहे याचा आपल्याला निर्णय करायचा होता. म्हणून ऐका ही संत जनाची देव सत्यात रमलाय की देव भावाचा
देवा दत्ताची की मिळाली घेऊन जातो मोक्षाच्या द्वारी घेऊन जातो मोक्षाच्या द्वारी देव भगवंता क्रिया करते तसा भाव असावा लागतोय. सागड बांधत असताना कशी बांधत भाव कसा असावा. आमचा भाव आहे का दादा? भाव आहे का आपला? अजिबात भाव नाही. पाठीमागचा उद्या सांगून जातो तुम्हाला. अहम भाव आहे आमचा. ते कसा म्हणलं तर आम्ही फक्त नाटकी आहोत. आम्ही फक्त सोंगाडी आहोत. आम्ही फक्त आम्हाला बरं म्हणण्यासाठी करतोय. याला भक्ती म्हणतात काय बरं? याला भाव म्हणतात काय? एखादा माणूस आमच्या गावामध्ये उदाहरण सांगून जातो तुम्हाला कसं रोज 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 व्हाळा हिंडते. मोठ्या मोठ्या कशासाठी हिंडते? मांस भक्षण करण्यासाठी. आणि रोज सकाळी उठल्या उठल्या मारुतीच्या मंदिरात पाया पडायला जाते. भाव आहे. त्याला देवदेव म्हणतात. त्याला परमार्थ म्हणतात. असे काही महापुत्र जन्माला आलेत म्हणून या सृष्टीचा थोडा थोडा नाश झाला. का तर आम्ही परमार्थ करत असताना त्या परमार्थाची विल्हेवाट कशी लावावी हे कळणं गरजेचं आहे. महाराज सांगून गेले की जन्माला आल्याच्या नंतर हा जीव कर्मसृष्टीवर आला. तो मळ आम्हाला क्षालन करायचा आहे. तो मळ क्षालन करत असताना तिथं सांगितलंय 4 वर्ण सांगितले. गोष्टीवर्ण, दंतवर्ण, तालिकावर्ण आणि मध्यवर्ण. ह्या गोष्टी आम्हाला कळणं गरजेचं आहे. ते गोष्टी जर आम्हाला कळायच्या असतील तर त्या भगवंताशी आम्हाला एकरूप करायचं आहे. त्या मायेला त्याग करायचा आहे. आणि त्या मायेला जर आम्हाला त्याग करायचा असेल तर असं म्हणण्यानं होईना. या गोष्टी आम्हाला त्याग करणं गरजेचं आहे. म्हणून महाराज काय म्हणतात? देवा दत्ताची की मिळाली घेऊन जातो मोक्षाच्या द्वारी घेऊन जातो मोक्षाच्या द्वारी. चला जाऊ त्याच्या दरबारी घेऊन जातो मोक्षाच्या द्वारी घेऊन जातो मोक्षाच्या द्वारी. चला जाऊ त्याच्या दरबारी नाम हो घेऊन निरंतरी नाम हो घेऊन निरंतरी. आता आपण ऐकले दादा म्हणाले काशीराम दादा काय म्हणलेत आता बोलता बोलता. दादा तुम्हाला काही इवाटू देऊ नका की सोयरेला पैसे नाही द्यायलेत म्हणून तुम्हाला तशी कला पाहिजे म्हणाले. माल ऐकावं लागतील. हा माल असेल तसा भाव लागतील. आतापासून माल जर तुम्ही विकायला सुरू केल्या उद्या 4 वर्षी कोणाचा माल किती विकते ते कळते. याआधीच तुम्हाला म्हणून गेलो बाबा माझं काम होय थोडस इस्तू टाकायचं आणि इथून थोडं 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 हिसाब लागते. हा आदरणीय रामा शेट्टीबा बाबळे 4-5 लोक बसून होते. ते बी थोडं थोडं माल मारलेले होते. जवळपास दुसरा पारा चालू होता माझा. मी म्हणलो मामा लई मुंड्या हलवाल्या लई तुम्हाला आमचं भजन आवडलं नाही काय म्हणलो. तसं बाजूचं एक मोठं चिचूर होतं. त्याला म्हणला तसं नाही हो बकेवाड साहेब म्हणला भजन तुमचं आम्हाला काही घेणं दिली नाही म्हणला. आमचं आमची धुंदी आहे म्हणला. आता थोडी थोडी उतराणी म्हणला आता कवा घरला जावा की म्हणल्या
असे काही राहतात, पण तुमच्या गावामध्ये लोक चांगले वाटले आम्हाला इथं आल्यावर. आता काही काही गोष्टी अशा राहतात की दिसायला दिसतात पण बघायला काही बी दिसतं. आता एक एक पारा आमचा सडकून झालाय. आता असा झालाय, तुम्ही बकळ बंधन टाकायला बघल्या 1.5 तास करा, 1 तास करा, 40 मिनिटं करा, 35 मिनिटं करा, आम्ही ऐकल्या बी नाही आणि आम्हाला ऐकायची सवय बी नाही. आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, त्याने जावई हात म्हणून जरा थोडं तुझं भाव बघले आम्हाला, तेवढं नाही घालू नको. आता पारा चालू आहे की गडबड केली ना जमणार. आता जावाई होतं, जावायाचा लहानगा भाऊ म्हणजे तुमचा जावाईच की, असंच होय की. म्हणजे तेनं भजन म्हणायचं म्हणून तेनं आम्हाला माहित आहे आणि आम्हाला पहिले सूचना आहे, या गावामध्ये 100% तेने पैसे करतात. 100% आम्हाला माहित होतं. आम्हाला 4 जणांचा फोन आलाय. एक खेळ वेगळा आहे. आता त्याची भाषा जर बोलायची असली आम्हाला तर बोलायला ना मोठा पश्चातापात आहे. काशीराम मामा ते तर आम्हाला बोलता येईल. आम्हाला गुरुजीने सांगितले पांगरगावच्या का चिठ्ठी घेतलाच पण तिने थोडं वेगळंच बोलतात रे म्हणले. सर बोलू जा म्हणून आता काय होईल ते भाऊ द्या म्हणून होता. पण अतिशय सुंदर भजन होणार आहे. आता विचाराची देवाणघेवाण सुरुवात होईल. आता त्याने पांघरण टाकले म्हणजे मी तुम्हाला पांघरण टाकू देणार. खरं सांगू काय, मी कधीच कोणाला पांघरण टाकू दिलं आणि पांघरण नाही बी आमच्याकडे. आम्ही फक्त भजनाच्या कॅटेगरीमध्ये पुढचं काय होते त्याच्यावर अवलंबून ठरिता. आता केशवदादांना म्हणल्याप्रमाणे आता काही गोष्टी मला टाळावं लागल्या. त्यांची सासरवाडी जावाई आणि आमच्या दत्तरामची जावाई, आता हे दोघं साडू भाऊ म्हणलं की आता माझा जीव कसतरी वेगळा थोडा, याचा जीव आमच्यावर नाही, त्याचा बी हाय पण यायचा लय हाय आजच्या प्रसंगी. त्याच्यापेक्षा हे आमचे विरोधक झाले आज आता, आहे की नाही. बघू आता जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू. जर आलं हिसाबात तर बरं आहे. आखिला तिने फसा टीका करत मला काही देणे घेणं नाही. सूर्य मी म्हणजे प्रकाश तुम्हाला 5 सांगून मोकळं होतो. 5 असतील, 6 असतील, 2 असतील, 3 असतील, काय असतील ते असतील. माझ्या सिद्धांतामध्ये जे सांगितलंय तेवढं तुम्हाला सांगून मोकळं होण्याचा प्रयत्न माझा राहील. मी आजचा केलं म्हणजे मोकळं होणार नाही. आणि तुम्हाला मायेवर किती त्याग करून त्या भगवंताकडे आम्हाला जाता येते, मनाला किती खाली दाबता येते, असं मला करून पुढे जाता येते कसं, याच्यावर माझं नियंत्रण असून याच्यावरच आम्हाला बोलायचं आहे, याच्यावरच चर्चा होणार आहे. पुढं सुद्धा मी अवचाळ चोळता मला खूप बोलता येते, ते नाही बोलता येते. एकदाना काय बोलायचं, आम्ही रोज बोलल्या काहीच नसताना भांडणं होतात. भांडणं करून घ्यायचं म्हणजे तसं काही होणार नाही. का तर तुम्ही सगळे जर प्रेमाचे माणसं आहात, त्याने सुद्धा तेवढ्याच प्रेमाचे आता माझ्यावर तेवढाच प्रेम करतात. ते सगळे रोज फोन राहते त्याचा भास्करचा. भास्कर हाय तर हा दिसणं आलंय ते. आणि ते भजन म्हणताय थोडं वेगळंच वाटते. आज थोडं वेगळंच राहिले, दुरून दुरून राहिले, मला थोडं वेगळंच वाटायलंय. भजन सुंदर होणार आहे. मी हसवालो म्हणजे तुम्हाला काही यायला सोडतो वाटलं की अजिबात सोडणार टेन्शन नाही. हा हे भजन वय भजनाच्या जागी भजन राहणार आहे. पुढं पुढं आता त्याचा एक पारा अजून बघून पुढं बघू त्याचं. ऐका ही संत जनाची, ऐका होय संत जनाची, देव सध्या तर रमलाय की, देव भावाचा भूकेला भक्तीमध्ये रमलाय.
परवार येथून आदरणीय रमेश येलप्पा हनुमंतू मिरेवाड बर आमच्या शाहीरचे मेवणे भाऊ आता मला लई जणांचं नातं माहित नव्हतं. केशव मामाची जावाई, केशव मामाचे मेवणे, केशव मामाचे सासरे आता कुठं कुठं बसले तुम्ही बघतो त्याचे सगळेच येतात. हा 500 दिलेत आम्हाला, त्याला 700 दिलेत. विचार करा या गोष्टीचा. मी लई बोलतो पण त्याला भियालो का तर तुमच्या कसे जावाई होतं म्हणून. याचे दृष्टांत सांगायला सुरू केलो तर तुम्हाला काय सांगावं आता ते सांगू नको. बघू सकाळ जर एखादा वेळ प्रसंग पडला तसा तर बघू सकाळच्या पर्यंत. आता काही त्या दृष्टांताकडे जाणार नाही सध्याच्याला. हा जावाई तुमचा रोज घरी येते पण आम्ही येण्यावर विचार करा आमचा. तर तुम्ही कदाचित पुन्हा तेरीला कोणाच्या तर आता ते काही खरं नाही त्याचं. ते बी यायच्या सगळं गाठ पडलं असं काही नाही. आता आत या फुरी झाल्या म्हणतात त्याने, आता दुसरं बोलवा म्हणतात. नाही तर तेच पक्क ठरलेलं राहते. तर आम्ही कधी कधी करायला तसं सोयरे राहिले की जमते हिसाब. बरं कसं राहते भजन होय सोयरे राहिले म्हणून तेवढाच प्रेम. आता तुम्ही म्हणल्या दोन्हीला तेवढंच बघावं लागते. आता मी बघाल्या तुम्ही बघाल्या सगळ्याला लक्षात आलंय कसं व्हायला ते. एवढं जीव तोडून बोलल्या तरी असो. आनंदाच्या भक्ती विना नाही जीवाची सोडावाना, नाही जीवाची सोडावाना. आनंदाचे नामसमृता किती मस्त वाटते भिनगुर. इथं दुःख कशाचे सांगा आनंदाचे सागर म्हटले. या जीवाला त्याग करायचा आहे, त्या मायेला आम्हाला इतर दडपायचं आहे. माया कशी आहे फार गमतीची आहे मामा. माया तर मला तर मायेचं लई पाठ आहे. आता मायाविषयी तर खूप काही बोलता येते. माया म्हणलं की मायाच होय पण ती माया आम्हाला इथंच थापटायचं आहे. ती माया आम्हाला थापटून त्या मायेचं आम्हाला गाठण करायचं आहे. कोणती माया? जिथं आम्ही आलोय, जिथून आम्ही आलो, जीव आनंदाचा, आनंद जीवाचा, संबंध मुलीचा मिळा झाले म्हणले. त्या जीवाला जर आम्हाला तिथं न्यायचं असेल, आलाशी कुठून पुढे कुठे जाणे विचार मनाला, हे विचार आमच्या मनाला पाहिजे. ते मन त्याग करायचा असेल तर या मायेच्या विरहित व्हावं लागणार आहे. मन कुठं आहे? मनाचे प्रकार कसे आहेत? मन किती प्रकारचं आहे? 9 प्रकारचे माया सांगितलं आहे. मद माया, कृपा माया, मोह माया, अशा आशा माया, अशा प्रकारचे 9 प्रकारचे माया आहेत. त्या 9 मायेला त्याग आम्हाला करावा लागणार आहे. ते 9 माया आम्हाला त्याग केलं तरच आमचं कुठेतरी हित आहे. म्हणून तुमच्या समोर मी प्रकाशाचे लक्षणे ठेवलेले होतं. आता पुन्हा त्याच मुद्द्यावर या. हे कळणं गरजेचं आहे. त्याग कळण्यासाठी आम्हाला त्याग करणं गरजेचं आहे. ते त्याग केल्याशिवाय आम्हाला मन बी कळणार, हे कळणं गरजेचं आहे. म्हणून महाराज काय म्हणतात? आनंदाच्या भक्ती विना जीवाची सोडावाना, नाही जीवाची सोडावाना. जीवाला आनंदापासोनी गेला हो मायेच्या स्वाद्यानी, गेला रे मायेच्या स्वाद्यानी. आता बघा मायेच्या स्वाद्यान जीव केलं की नाही. मग या मायेला आम्हाला त्याग करायचा असेल तर काय करावं लागणार आहे? त्या भगवंताशी एक रूप करायचं असेल तर. आता इकडे सांगते एका गीतेमध्ये सांगितलंय, लिंबोनीच्या झाडा मागी चंद्र झोपला ग बाई, लिंबोनीच्या झाडा मागी चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या बारशाला झोप का गई. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. का म्हणलंय? माया होती ती. माया सांगायची पुढे जाऊन सांगता येते माया. आपुल्या आयुष्याचे सार्थक करीत घडले ते का मी ममत
माता लालन पालन करी हर्ष गर्भ भरी म्हणे मी पुत्रवंत खरी मज या पुढे काय उनी किती प्रमाण द्यावं मायेचे प्रत्येक प्रमाण मायेचं असावं तिकडून मनाचं असावं मग त्या भक्तीला आम्हाला कसं देता येते त्या प्रकाशाकडे कसं जाता येते हे बघणं गरजेचं आहे म्हणून मला काय म्हणायचं आहे जीवानंदापासोनी केला दे मायेच्या स्वाद्यानी केला हो मायेच्या स्वाद्यानी हा सांगा ऐका ही संत जनाची ऐका हो संत जनाची देव सत्यात रमलाय की देव भावाचा रूप भजन चांगलं द्यायचं फिरायचं दादा मला म्हणजे असं पळापळी करणार नाही आजच्या प्रसंगी खूप बोलता येते आपल्याला काही विकत आणायचं नाही आणि त्याला काही अभ्यासही लागणार पण भजन माझ्या मनानं प्रेमानं भजन देण्याचा माझा मानस आहे कारण भजन कमी जास्त होत असते भजनाचा विषय नाही पण भजनामधून देत असताना एकाच कॅटेगरीमध्ये सर्व गोष्टी अवलंबून असतात त्याला भजन म्हणावं मला काय म्हणायचं आहे प्रपंच रोग जीवाशी तडला जन्म मरणावरती घातला भुली भ्रांतीने नाडला तयाशी द्यावे औषध प्रबोध परशास्त्राच्या गोळ्या करून तमगुणाद्वारासे देवे दान अंगी लागत असे गोळी प्रमाण शेड विकाराचे पडत असे हा प्रपंचाचा रोग आम्हाला नाहीशी करायचा आहे आणि बाजार भरवायचा आहे कुठला आहे इथला आम्ही पाव किलो जर वांगे घ्यायचं असेल उबरीच्या मंगळवारी बाजारात तर चष्मा लावून बघता वांग किडेल आहे की नाही म्हणाले नाही जैसे कंजुक्षाचे चित्त ठेवी पाशी सगळाचे रमत तैसेची भजनी असावे साव चित्त तेने पावे जगदात्मा हे भजन जैसे कंजुक्षाचे चित्त ठेवी पाशी सगळाचे रमत तैसेची भजनी असावे साव चित्त तेने पावे जगदात्मा आदरणीय जयवंत बळीराम ढगे याच्यातर्फे 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहोत धन्यवाद आपण या प्रपंच रूपामध्ये या प्रपंचामध्ये किती त्याग करावा
मर्यादा आहे की नाही? कुठल्याही गोष्टीला अति झालं तर काय होते, माती होणारच होईल. म्हणजे अति झालं की माती होणार आहे. इकडे सांगितलंय अति कोपता कार्य जातो लयाला, अति नम्रता पात्र होतो भयाला, अति कामते कोणते नसावा, प्रमाण मधोर सर्व असावा. श्रवण चित्ती अति लोक निंद्या करी दुष्ट चित्ती. हे भजन भरपूर झाले. एकतर सोयाबीनचे सीझन आहे चालू. आता तुम्ही त्या हुड्यासारखे आमच्याकडे बघणं आले असं आम्हाला वाटलं. असो, हे जीवाला त्याग करून प्रपंचाशी निगडीत आहे. ज्ञात आहे आपल्याला सगळ्या गोष्टीचा विचार करतोय. आपण म्हणाल्या कधी कधी म्हणाल्या आणि कवा कवा गावल्या म्हणाल्या. भजनापाशी गेले की भजन म्हणा वाटते, एखाद्या कुस्तीच्या गावात गेले की कुस्ती खेळा वाटते की नाही फिरत दादा. आणि एखादा कलाकार आमचा फिरत दादा सारखा मंडपामध्ये जर बसून जर गायन करू लागला, मंगलाष्टका किंवा त्याचा प्रस्तावना मांडू लागला, किंवा त्या गोष्टीचं कधी कधी वाटतं म्हणजे आम्हालाही केलेलं बरं वाटतं. आता तिथे गेल्या थोडं वेगळंच होते. आता सावध सावधान समयो. अरे येड्या तुझं लग्न लागायला येतं, आता तुला कळलं आलंय. या अंगावर झापडं आपला काढा आणि आपली विल्हेवाट लावा. कुठंतरी मार्ग लावा. मार्गाला लावलं तर आपला जीव कुठंतरी धोक्यात नाही, आपला कधीतरी बोधा खाणार आहे. त्याच्या आधी आम्हाला जाण्याआधी जतन करणं गरजेचं आहे. त्या मावशीनं गेली आजच्या फिरत दादा सांगितले. आता त्या मावशीनं आमची मोठी आई आहे म्हणजे फिरत दादा मला लहानपणापासून बघतात. तुमच्यासाठी सांगा, फिराज दादा म्हणजे माझे हृदय सांगा, म्हणजे आमच्या परिवाराला पण ओळखीतात ते. तुम्ही त्याचे सूर्य होता मला आज माहित झालं. काही नव्हते तसंच होत. नाव सोनियाबाई आहे, गळ्यात फुटका म्हणजे नाही म्हणल्यासारखं आपली अवस्था होऊन नाव होय त्या मावशीचं सोनियाबाई. पण आमचं सुद्धा सोनियाबाई नाव होय. त्या नावासंग नाव जोडल्या. आता बघा की गंमत म्हणजे काय होय म्हणाले तुम्हाला. गमतीत गमत करून दाखवतो म्हणालो. आता भजन हे फटीच्या पलीकडे जाऊ दे ना. आपल्याला 50 वर मध्येच खेळायचंय. 20 खेळायचं नाही, रात्रीतून खेळायचं नाही. उद्या 2 वर्षी भजन आहे. त्याच्यासाठी घासाघाशी करत 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 हिशोबाने चलो पुढे. हिसाबात कानाला कान लावून जर आल्या फासाटी करायची वेळ येणार नाही असं मला वाटते. म्हणजे फास शेवटून असं वाटतंय मला तुमच्याकडे. तरकट मागं राहू देऊ नका. हिसाबाने घेऊन या. पुन्हा आपल्याला त्यांना नाशिक मारायची पाळी आणू नका. हा हिसाबा आज्या होय असं म्हणून ऐका ही संत जनाची देव सत्यात रमला ऐकी देव भावाचा आदरणीय बालाजीराव मी झोपी जातात. आता तुमचा जावाई माझा भाऊ म्हणजे थापटे करत त्यातल्या त्यात फिरायला दादा आणि तुला अजून मी दबलो नाही. मला लई बोलायची वेगळी सवय आहे आणि त्याला माहित आहे. आता मस्त पांघरट टाकून चाललंय. चलू द्या सकाळच्या पारी बघू ते कदा लई उकरा उकरी करायला येते ना. वारुळ बघून उकरतात बघा काही काही पहिले तशी जर अवस्था झाली तर बघू त्या पण सकाळच्या पारी. तुम्ही माग टेन्शन घेऊ नका. एक होऊ देना म्हणजे होऊ देना म्हणालो. हा तुम्हाला वाटायला एक झालेत म्हणून. मी कशामुळे म्हणाला सांगा बरं. त्याची काय किमया दया करणं काय. हा ये बघा खरं. हा त्याला तुम्ही काय बोलायची ती बोला त्याच्या पाऱ्यामध्ये. आता एवढंच असू द्या. म्हणून ऐका ही संत जनाची. फिरा त्याचा टाइम किती झाला.
देव सत्यात रमलाय की देव भावाचा भूकेला आदरणीय चिनबाबा मिरेवाड यांच्यातर्फे 101 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. आनंदाच्या समरण करिता होय जीवाची मोक्ष प्राप्ती होय जीवाची मोक्ष प्राप्ती. आदरणीय हरिभक्त पारायण माझे रघुनाथ हे भजन नव हा जाऊ दे ते कशाला माहिती रे युट्यूबला चले माहिती माझे हृदयस्थान अतिशय उत्कृष्ट मृदंगाचार्य माझ्या गोरटाईतून माझे दादाश्री आदरणीय पिराजी दादा गोरटेकर. आता दादा एकावर गोष्टीवर तुमच्या अवलंबून नाही. आता तुमचं सूत्रसंचालन जर बघायचं गेले पुरं बघितलं बरं तुम्हाला त्यांना म्हणलं यात्री फिराज दादा वारकरी संप्रदायातून मामूली भारी बोलतात का हो म्हणजे तुम्ही माईक कधी बोलताच जे घराची कळा आनंद सांगते हो असे माणसं असतात. दादाकडून पुनश्च एकदा 101 रुपयाची प्रेमी भेट पाठवली आहे. पाठवल्या भेटीबद्दल मी माझ्या भाषणमंडळाच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद. किती 10 मिनिटं आहेत म्हणजे का गुरुदासाची हे जमीनावली लागावे संतांच्या वचनी लागावे संतांच्या लागावे संतांच्या ऐका ही संत जनाची ऐका हो संत जनाची देव सत्यात रमलाय की देव भावाचा